लक्षवेधी क्रमांक 13 श्री राजेश क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, आपल्या देशाला जगामध्ये एक नंबर हे 2047 साली नेण्याचं स्वप्न सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पाहिलेलं आहे. यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, तर राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे. अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली. ती फाउंड्री, टेक्सटाईल, ऍग्रिकल्चर, IT आणि टुरिझम या 5 सेक्टरमध्ये घेण्यात आली. अध्यक्ष महोदय, मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन जो आखलेला आहे, महास्ट्राईड प्रकल्प आपण आखलेला आहे, त्याचं नागपूरला IIM ला उद्घाटन देखील झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवताना IT क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे. आणि या डेटा सेंटर सोबतच IT क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयीसुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास IT क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल. अध्यक्ष महोदय, माझे या ठिकाणी 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे, जी IT सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे. गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे, पण याचा कुठला निर्णय झालेला नाही आहे. अधिवेशन संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे, ही बैठक घेऊन कोल्हापुरात IT क्षेत्रासाठी किंवा IT पार्कसाठी 200 एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की गेल्या 82 वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळं या ठिकाणी IT नाही, विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही. त्यामुळे हद्दवाढ देखील तातडीनं करण्यात येईल का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी कोल्हापूर येथील शेंडा येथे IT पार्कची मागणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी 4/10/2023 आणि 1/4/2025 रोजी बैठक घेऊन या संदर्भात कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत. यापैकी अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे 34.76 हेक्टर एवढी जमीन ही आपण मागितलेली आहे. ही जमीन, सदर जमीन ही कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विद्यापीठांची मागणी आहे की याच्या जागी आम्हाला दुसरी जमीन देण्यात यावं. मी थोडंसं आपल्याला माहिती देतो. त्यांना 3 ते 4 तालुक्यातली जागा त्यांना दाखवलेली आहे, परंतु त्यांना जी सांगरूल या तालुका करवीर येथील गट नंबर 2021/1 ही जागा 39 हेक्टर ही त्यांना आवडलेली आहे. आणि सदर जागा ही फॉरेस्टची असल्यामुळे त्याला डिफॉरेस्टेशन करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून कलेक्टर साहेबांकडे आपण MIDC मार्फत ते प्रस्ताव पाठवणार आहे की ही जागा त्यांना देण्यात यावं. आणि त्याला मी बोलतो, बैठक घ्या ना मंत्री महोदय, एक बैठकीचं आयोजन करा आणि तुम्ही पुढे जाऊया आपण. काय म्हणजे वेळ जातोय. ठीक आहे.